आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। प्रशासनावर आर्थिक शिस्तीचा बोजा वाढणार 2025 ते 26 साठी निधी वितरणासंदर्भातील परिपत्रक शासनाकडून जारी। बांधकाम, वाहन खरेदी आणि इतर प्रशासकीय खर्चावर निर्बंध। दरवर्षी दिलेल्या बजेटमधील खर्च पूर्ण होत नसल्याने सरकारकडून खर्च कमी करण्याचा प्रयत्न। तर जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल। 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 तारखेला मतमोजणी होईल। अजित पवारांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखावटा। पुण्यात अजितदादांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद पंचायत समिती प्रचार थांबवला। उमेदवारांच्या कुठल्याही प्रचार सभा आणि रोड शो घेतले जाणार नाहीत। उमेदवारांनी घरोघरी जाऊन पत्रक वाटून निवडणूक लढवावी असे आदेश। भाजपची ऑफर धुडकावून ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढणार विजय नाईक यांची माहिती। विजय नाईक हे भाजपचे बंडखोर उमेदवार तर राणेंचे कट्टर समर्थक मनीष दळवी यांची अखेरच्या क्षणाला माघार। पुण्यातील दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरण। दीप्ती चौधरींच्या आत्महत्येच्या घटनेनंतरचे घराबाहेरील सीसीटीव्ही समोर। दीप्ती चौधरींना पती उचलून गाडीत बसवतानाचा सीसीटीव्ही जो आहे तो समोर आलाय। निर्मला सीतारामन यांनी मांडलेला आर्थिक सर्वेक्षण अहवालात लाडकी बहीण योजनेचा उल्लेख। लाडकी बहीण योजनेमुळे अनेक राज्य कर्जात तर लोकप्रिय योजनांमुळे महसुली तूट वाढत असल्याचा अहवाल। तसंच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याचाही उल्लेख। यवतमाळमध्ये केवायसी केल्यानंतरही 58,000 लाडक्या बहिणींची मदत जी आहे ती अजूनही थांबली आहे। महिला बालकल्याण विभागाने अहवाल यवतमाळला पाठवला। अहवालानुसार गृह चौकशी करण्याचे अंगणवाडी सेविकांना आदेश। 4 दिवसात चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश। सप्टेंबरपासून 5 महिन्यात मराठवाड्यात 35,000 कुणबी जात प्रमाणपत्राचं वाटप। तर बीड जिल्ह्यात सर्वाधिक 23,000 कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आल्याची माहिती। मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून कुणबी प्रमाणपत्रांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित राहू नये म्हणून कार्यवाहीला गती द्या। विखे पाटलांचं आरक्षण उपसमितीच्या बैठकीत निर्देश। गाव पातळीपर्यंत जाऊन शासकीय यंत्रणेने सक्रिय प्रयत्न करण्याचेही आदेश। मुंबईत 3,000 तळीरामांचा करेक्ट बंदोबस्त। दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या 3,228 तळीरामांवर पोलिसात गुन्हे दाखल। तर वाहतूक पोलिसांनी ड्रिंक अँड ड्राईव्हमुळे 2025 वाहन चालकांचे परवाने रद्द केल्याची माहिती। नवी मुंबई विमानतळावरून जूनपासून परदेशात टेक ऑफ करता येणार। आंतरराष्ट्रीय विमान सेवेसाठी विमानतळ प्रशासनाला आवश्यक असलेला परवाना फेब्रुवारीत मिळणार असल्याची माहिती। सध्या नवी मुंबई विमानतळावरून दररोज 23 विमानांचं होतंय उड्डाण। मुंबई नवी मुंबईतील प्रदूषणावरून हायकोर्टाकडून नाराजी। हायकोर्टाकडून पालिका प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त। प्रदूषण नियंत्रणासाठी उच्चाधिकार समितीची नेमणूक केल्याचे मुख्य न्यायमूर्तींचं स्पष्टीकरण।